भुरटे पकडले जातात, भुरटे मारले जातात, पण त्यांचे सराईत बाप मात्र सही सलामत सुटतात आणि उजळ माथ्याने फिरतात. भुरटे पकडले जातात, भुरटे मारले जातात. गुन्हेगाराला नसते जात, गुन्हेगाराला नसतो धर्म, गुन्हेगाराला नसावा वर्ण. गुन्हेगार गुन्हेगार असतो, त्याचा नसतो कोणता वर्ग. कायद्यासमोर सगळे समान असतात, पण गरिबाच्या नांग्यात ठेचल्या जातात श्रीमंतांकडून, आणि ते श्रीमंत सराईत बाप सही सलामत सुटतात, उजळ माथ्याने फिरतात. भुरटे पकडले जातात, भुरटे मारले जातात. आपल्या शेवटच्या भेटीत तू माझ्यातल्या उणिवांची वाचलेली यादी आणि मी तुझ्यासाठी आणलेली सोनचाफ्याची फुलं. चाफ्याची फुलं तशीच मागे ठेवून तू निघून गेलीस. जाताना तुला पाठमोरी पाहत असताना आधी तू अश्रू होऊन तरळलीस, मग माझ्यातूनच निचरा झाला. मी माझ्यातूनच ओघळून गेलो घळाघळा. आता नितळ, स्वच्छ, पारदर्शक झालोय मी. उरात दडवून ठेवलेली सोनचाफ्याची फुलं, उरात दडवून ठेवलेली, तू नाकारलेली सोनचाफ्याची फुलं कोणी पाहू शकता आता येता जाता. इतका स्वच्छ, नितळ, पारदर्शक.
सांगतील ती पूर्व दिशा, ते सांगतील ती पश्चिम. ते सांगतील तो देव नवसाला पावतो, ते सांगतील तो बुवा आध्यात्मिक. ते सांगतील तो समाजसेवक, ते सांगतील तो गुंड, त्याचे केले जाईल एन्काउंटर. ते सांगतील तसं. ते सांगतील ते नाटक, ते सांगतील तो सिनेमा, ते सांगतील ती कविता लिहायची. त्यांच्या विरोधात लिहिणारा कलाकार उपटसुंभ, बेकार. त्यांच्या विरोधात लिहिणारा कलाकार उपटसुंभ, बेकार. ते सांगतील तसं. हा. ते सांगतील तो राम, ते सांगतील तो रावण. एकाला पूजायचं, एकाला जाळायचं. ते सांगतील ते आपण खातोय, ते सांगतील ते आपण टाळतोय. ते सांगतील तेच आपण खातोय, ते सांगतील ते आपण टाळतोय. ते सांगतील तसं. देवापासून माणसांपर्यंत सगळ्यांनाच त्यांनी वेठीला धरलंय. बिग बॉसच्याच निगराणीखाली आपल्या किचन मध्ये शिजवलं जातंय अन्न. बिग बॉस सांगेल तसं. ते सांगतील ती लोकशाही, ते सांगतील ती ठोकशाही, ते सांगतील त्याच मार्गाने जायचं. तुम्ही तुमचं सत्सद विवेक बुद्धी असलेलं डोकं नाही चालवायचं. ते सांगतील तसं. आपल्या मानगुटीवर भूतासारखे बसलेले ते कधी उतरतील या प्रतीक्षेत आपण सारे हिटलर विरोधी नागरिक, हुकुमशाहीला खतपाणी घालणारे त्या बिग बॉसचे पाईक. गच्चीवर स्विमिंग पूल असणाऱ्या गगनचुंबी टॉवरची स्वप्न झगमगीत होर्डिंग लावून कोणाला दाखवली जात आहेत या कृषीप्रधान गरीब देशात. गच्चीवर स्विमिंग पूल, जिथे पिण्याचं पाणी स्वच्छ आणि मुबलक मिळत नाहीये, जिथे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लाडक्या बहिणीला 1500 रुपयांची सरकारी भीक दिली जाते,
त्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबियांसाठी तर नक्कीच नसणार. गच्चीवर स्विमिंग पूल असलेला गगनचुंबी टॉवर. मग कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी, पेन्शनर्ससाठी, बेकारांसाठी किंवा रेशन दुकानावर मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कामगारांसाठी झगमगीत होर्डिंगवर दिसणारा तो गगनचुंबी टॉवर नक्कीच नसणार. मग गच्चीवर स्विमिंग पूल असणारा गगनचुंबी टॉवर या कृषी प्रधान गरीब देशात नेमका हवाय तरी कुणाला? त्याला संख्येने जास्त असलेल्या आपल्यासाठी ही जाहिरात नाही, तर मग या कृषी प्रधान गरीब देशात गगनचुंबी टॉवरवर असलेल्या स्विमिंग पूल मध्ये पोहू इच्छिणारे हे भिकारचोट श्रीमंत नेमके आहेत तरी कोण? शोध घ्यायला हवा, शोध घ्यायला हवा. आपलेच आपल्या विरुद्ध कट रचतायत. सावध रहा. आपलेच आपल्या विरुद्ध कट रचतायत. सजग व्हा. आपलेच आपल्या विरुद्ध कट रचतायत. छातीपेक्षा पाठीवर लक्ष ठेवा, कारण खंजीर खुपसला जाईल पाठीत आपल्याच लोकांकडून. आपलेच आपल्या विरुद्ध कट रचतायत. आपलेच आपल्या विरुद्ध कट रचतायत. कोण कौरव, कोण पांडव, कृष्ण कोण आणि भीष्म कोण? बुद्धिबळाच्या पटावरले काळे गोरे आपलेच सारे. आपलेच आपल्या विरुद्ध कट रचतायत. सावध रहा, सजग व्हा. जेव्हा रक्ताच्या बिनरक्ताच्या नात्यांना वाळवी लागते, तेव्हा आपलेच आपल्या विरुद्ध कट रचतात. आपलेच आपल्या जीवावर उठतात. जेव्हा रक्ताच्या बिनरक्ताच्या नात्यांना वाळवी लागते. बडा घर पोकळ वासा.